आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना माझा? आवाज ऐकू येतोय सगळ्यांना माझा? हॅलो. ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा आपण ना कालच्या लेक्चरला आपण सेल बद्दल डिस्कस केलेलं होतं. म्हणजे सायंटिस्टची नावं, कोणत्या सायंटिस्टने सेल कसं डिस्कवर केलंय, प्लांट सेल कोणी केलेत, ॲनिमल सेल कोणते केलेत. आता आपण ऍक्च्युअल टॉपिक कडे जातोय, ज्या टॉपिकचं नाव आहे प्रोकॅरियोटिक सेल. ओके. सो बेसिकली व्यवस्थित ऐका हा. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे बेसिकली याच्यामध्ये बॅक्टेरिया येतो. आता बॅक्टेरियामध्ये आर्चिओबॅक्टेरिया आहे, मायकोप्लाझम आहे, यू बॅक्टेरिया आहे. आपण प्रोकॅरियोटिक सेलचा विचार करण्यासाठी यू बॅक्टेरियाच फक्त बघतोय. जो का आपण डायग्राम बघणार तो यू बॅक्टेरियाचा डायग्राम बघणार आहे. त्याचं कारण असं आहे की मायकोप्लाझम आहे, याच्यामध्ये सेल वॉलच नाहीये. देयर इज नो सेल वॉल. आर्किओबॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये सेल वॉल स्ट्रक्चर आहे, पण ते डिफरंट आहे. सो म्हणून आपण सेल वॉल असलेलं आणि स्ट्रक्चर सिंपल असलेलं बॅक्टेरियाचा विचार करतोय, तो म्हणजे यू बॅक्टेरिया. आपण पहिला असा पार्ट बघूया की the prokaryotic cells are represented by bacteria, blue-green algae, mycoplasm and PPLO, pneumonia like organism. They are generally smaller and multiply more rapidly than the eukaryotic cell. They may vary greatly in shape and size. The four basic shape of the bacteria. चार प्रकारचे बॅक्टेरियाचे शेप आहेत. आपण पहिले इन जनरल थोडंसं बघू आणि मग ऍक्च्युअली प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघू. चार प्रकारचे शेप कोणते आहेत हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं, ते पण मी एकदा सांगतो. एकाला म्हणतात बॅसिलस, जे रॉड शेप असतात. दुसरे कॉकस, जे स्पेरिकल असतात. तिसरे ते म्हणजे विब्रो, जे कॉमा शेप असतात. अँड स्पायरलम, जे स्पायरल शेप असतात. आपण प्रत्येकाचे छोटेसे डायग्राम बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इकडे ह्यांनी टिपिकल बॅक्टेरियाची साईज दिली आहे 1 to 2 म्यूएम. पीपीएलओ म्हणजे प्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, त्यांची साईज आहे 0.1 म्यूएम. आणि व्हायरस आहे 0.02 to 0.2 म्यूएम. थोडक्यात हे कम्पेअर केलेलं आहे. आपण आता ऍक्च्युली यातला बॅक्टेरिया आहे जो वेगवेगळ्या शेपचा आहे, त्या वेगवेगळ्या असलेल्या शेपच्या बॅक्टेरियाचा आपण स्टडी करणार आहोत. बघा बॅसिलस मधला पहिला आपण बघूया, बॅक्टेरिया मधला पहिला आपण बघूया स्पेरिकल, ज्याला आपण कॉकस म्हणतो. सिंगल याला कॉकाय म्हणतात. सो हे जे सिंगल दिसत आहेत ना, ते COCCI कॉकाय प्लुरल. न आता ह्याच्यात स्पेरिकल कॉकस मध्ये जर दोन कॉका एकत्र आले, ओके, युएम म्हणजे काय मला कळलं नाही बाळांनो. विशाखा तू काय म्हणते युएम? हा म्यूएम. म्यूएम हे युनिट आहे त्याचं. म्यूएम हे युनिट आहे, युनिट. अच्छा अच्छा, हे कोणते का कुठे गेलं ते? हा हे म्यूएम हे युनिट आहे त्याचं. ओके, मायक्रो मिलीमीटर असं आहे त्याचं. सो दॅट इज म्यूएम. म्यूएम हे युनिट आहे. सो स्पेरिकल कॉकस, ज्याला आपण काय 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 म्हणते, एट म्हणजे काय? एट म्हणजे काय सायली? व्हॉट डू मीन बाय एट? 8वी मध्ये होतं असं सांगायचंय का कोणाला? ओके. सो स्पेरिकल कॉकस प्लुरल कॉकाय, ज्या वेळेला दोन कॉका एकत्र येतात, बरोबर ना, तेव्हा त्याला डिप्लो 2 सर्क्युलर बॅक्टेरिया असतात. म्हणजे थोडक्यात दोन सर्क्युलर बॅक्टेरिया एकत्र येतात तेव्हा त्याला डिप्लोकॉकस म्हणतात. दोन सर्क्युलर बॅक्टेरिया एकत्र येतात तेव्हा त्याला डिप्लोकॉकस म्हणतात. जेव्हा हे कॉकाय चेन मध्ये अरेंज असतात तेव्हा त्याला स्ट्रेप्टो, STREPTO, हे लक्षात ठेवा. स्ट्रेप्टो म्हणजे स्ट्रिप्ट लाईक कॉकस म्हणतात, स्ट्रेप्टोकॉकस. आणि जेव्हा क्लस्टर मध्ये असतात
ओके, जेव्हा ते क्लस्टर मध्ये असतात म्हणजे द्राक्षाचा घड कसा असतो तसे घड मध्ये असतात तेव्हा त्याला स्टिफॅलोकॉकस असं म्हणतात. दोघांमध्ये फरक बघा. STAPHYLO स्टेफॅलोकॉकस आणि स्ट्रेप्टोकॉकस. सो स्पेरिकल साईजचे असणारे त्याला कॉकस म्हणतो आपण. टू सर्क्युलर बॅक्टेरिया जर एकत्र आले दोन तर त्याला डिप्लोकॉकस म्हणतात. दोनापेक्षा जास्त स्ट्रिप मध्ये जर अरेंज असतील एका स्ट्रिप त्याला स्ट्रेप्टो म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस म्हणतात. इफ इट इज इन क्लस्टर फॉर्म then it you called as STAPHY स्टिफॅलोकॉकस. सो हा एक टाइप आहे. दुसरे जे आहेत ते रॉड शेप बॅसिलस आहे बरोबर ना. सिंगल असेल तर बॅसिलाय म्हणतो बॅसिलाय. त्याच्यानंतर येतो कॉमा शेप विब्रो. ओके, आणि लास्ट वन येतो स्पायरल दॅट इज स्पायरुलम. त्याचा हा डायग्राम. सो हे 4 प्रकारचे बॅक्टेरिया चे टाइप आहेत. आता even organization of prokaryotic cell is fundamentally similar even though prokaryotes exhibit a wide variety of shape and functions. All prokaryotes have cell wall surrounding the cell membrane except mycoplasm. नोट करा हा पॉइंट नीटला विचारतात. सो मायकोप्लाझम सोडून बाकी सगळ्यांना सेल वॉल आहे, मायक्रोप्लाझमला सेल वॉल नाहीये. आपण जो बॅक्टेरिया आता स्टडी करणार आहोत त्या नेम ऑफ द बॅक्टेरिया इज युबॅक्टेरिया, तो आपण नंतरी बघणार. सो द फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज कॉल्ड सायटोप्लाझम. there is a no well defined nucleus though it is a prokaryotic cell. Nucleus is not well defined. Now well defined nucleus याचा अर्थ काय तर जो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस असतो त्या वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आत न्यूक्लिओप्लाझम मध्ये हायली डेन्स बॉडी ज्याला न्यूक्लिओलस असं म्हणतात. आणि ह्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात. और यू कॅन से इट इज अ रेटिक्युलम. थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज क्रोमॅटिन रेटिक्युलम. ज्या वेळेला सेलची डिव्हिजन होते म्हणजे सेल डिव्हिजनची प्रोसेस चालू असते ऍट दॅट टाइम दॅट क्रोमॅटिन रेटिक्युलम बिकम कंडेन्स. क्रोमॅटिन रेटिक्युलम कंडेन्स होतो आणि कंडेन्स होऊन डेफिनेट नंबर तयार होतो त्याला आपण क्रोमोझोम असं म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला क्रोमोझोम बघायचा असेल तर सेलमध्ये डिव्हिजन चालू असताना तुम्ही सेल जर मायक्रोस्कोपच्या खाली बघितली तरच तुम्हाला दिसणार. अदरवाईज इन जनरल जेव्हा सेल बघायला जाल ज्या वेळेला डिव्हिजन होत नसते सेलमध्ये डिव्हिजनची प्रोसेस नसते त्यावेळेला तुम्हाला हा स्ट्रक्चर सिंपल बघायला मिळणार ज्याच्यामध्ये क्रोमॅटिन रेटिक्युलम असतो. अशा प्रकारच्या न्यूक्लियसला वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस असं म्हणतात जे युकॅरियोटिक सेल मध्ये असतात. नाउ the genetic material is basically naked, not enveloped by nuclear membrane. In addition to the genomic DNA म्हणजे सिंगल क्रोमोझोम सर्क्युलर डीएनए त्याचा डीएनए असतो पण डीएनए इज नॉट कवर्ड. आणि डीएनए कसा असतो तर तो सर्क्युलर असतो म्हणजे एकामेकामध्ये गुंतलेला आणि गोल असतो. युकॅरियोटिक जो डीएनए आहे हा डबल हेलिकल स्ट्रक्चर असतो आणि 2 हेलिक्सच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डने जोडलेले असतात. वीक हायड्रोजन बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. आपण तिकडे जाऊया नको, आपण ह्या पार्ट कडे येऊया. सो जो त्याला म्हणतात सर्क्युलर डीएनए. बॅक्टेरियामध्ये हा सर्क्युलर डीएनए असतो. ओके, नाउ द स्मॉलर डीएनए आर कॉल्ड ॲज कॅप्सिड. हे आपण डिटेल मध्ये पुढे बघणार आहोत डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये. हे आता फक्त नुसतं एकदा रिवाइज करू आपण प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस बॅक्टेरियामध्ये काय असतं. आता जसा जेनेटिक मटेरियल जे आहे ना ह्याचं बॅक्टेरियाचं तसं एक मिनी क्रोमोझोम असतो जो सेल्फ रिप्लिकेटिंग सेल्फ डुप्लिकेटिंग बॉडी आहे. त्याचं नाव आहे प्लास्मिड. ओके, हा क्रोमोझोमच्या बाजूला असतो. आपण त्याचं पुढे फंक्शन बघूया. द प्लास्मिड डीएनए कन्फर्स सर्टन युनिक फिनोटायपिक कॅरेक्टर्स टू सच बॅक्टेरिया. Now, one such character resistance to antibiotic. Antibiotic ला resist करणारा हा part आहे. Okay. Now, in higher plasmid DNA is used to more. ते आपण पुढे बघूया. Now, nuclear membrane is found in eukaryotes. आता eukaryotes मध्ये काय आपण प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधला युकॅरियोटचा पार्ट बघतोय. युकॅरियोट मध्ये membrane bound organelles आहेत.
त्याच्यानंतर नो ऑर्गनल्स लाईक वन इन युकॅरियोट्स आर फाउंड इन प्रोकॅरियोट सेल एक्सेप्ट रायबोसोम्स. रायबोसोम्स हा दोघांमध्ये असतो, प्रोकॅरियोट मध्ये पण आहे आणि युकॅरियोट मध्ये पण आहे. पण बाकी सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स जे आहेत ते प्रोकॅरियोट मध्ये नसतात. द प्रोकॅरियोट हॅव समथिंग युनिक इन द फॉर्म ऑफ इन्सुलेशन. हे काय आपण पुढे बघूया. A specialized differentiate from the cell membrane called as mesosomes is the characteristics of prokaryotes. हे आपण सगळं पुढे बघणार आहोत, चिंता करू नका त्याची. Now they are essentially enfolding of cell membrane. Now आता आपण ऍक्च्युअली प्रोकॅरियोटिक सेल कडे येऊया. व्यवस्थित वैका मी कर्सरने प्रत्येक पॉइंट आउट करतोय, तो पॉइंट लक्षात घ्या. बघा आपण जो बघतोय ना तो प्रोकॅरियोटिक सेल बघतोय, बॅक्टेरिया बघतोय, हा यू बॅक्टेरिया बघतोय. Now यू बॅक्टेरिया मेडअप ऑफ यू, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, त्याच्यावरती बाहेरचा जो लेअर आहे त्या लेअरला सेल एन्व्हलप असं म्हणतात. सो यू बॅक्टेरिया मध्ये किंवा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. सर्वात बाहेरचा जो लेअर आहे त्याला सगळ्यांना सेल एन्व्हलप म्हणतात, जो 3 लेअरने बनलेला असतो. त्यातला बाहेरचा लेअर आहे तो ग्लायकोकॅलिक्स आहे, आतला आहे त्याला सेल वॉल म्हणतात, आणि एकदम आतला आहे म्हणजे इनर आहे त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. इथं हा 3 लेअर त्यांनी तोडून दाखवले. दिस इज ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लास्मा मेम्ब्रेन. तिन्ही लेअर मिळून जो तयार होतो त्याला आपण म्हणतो सेल एन्व्हलप. सो सेल एन्व्हलप मेड अप ऑफ ग्लायकोकॅलिक्स, देन सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. आपण डिटेल सगळं बघायचंय हा, फक्त आपण आता पहिले पार्ट्स बघतोय. सो प्रोकॅरियोटिक सेल मध्ये म्हणजे बॅक्टेरियल सेल मध्ये पहिला जो आपण पार्ट बघितला दॅट इज कॉल्ड सेल एन्व्हलप. आता या सेल एन्व्हलपचा जो आतला लेअर आहे म्हणजे थोडक्यात प्लास्मा मेम्ब्रेन, या प्लास्मा मेम्ब्रेनला आतल्या बाजूने प्लास्मा मेम्ब्रेन पासून फोल्डिंग तयार होतं. म्हणजे आत असं फोल्डिंग होतं, जसं मायटोकॉन्ड्रियाला क्रिस्टे असतात ना, आतनं फोल्डिंग असतं बघा. इनर लेअर जो मायटोकॉन्ड्रियाचा असतो त्याला फोल्डिंग असतं. इथं दिसत नाही, आपण पुढे बघूया तो. तर ह्या फोल्डिंग असलेल्या पार्टला म्हणतात मिसोसोम्स. ओके, याला म्हणतात मिसोसोम्स. काय फंक्शन आहे ते मी मिसोसोम एक्सप्लेन करीन तेव्हा लक्षात येईल. सो पहिला आपण पार्ट बघितला तो म्हणजे सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप मध्ये सर्वात आतला जो लेअर आहे त्यापासून तयार झालेला एक ऑर्गनल्स आहे ज्याला म्हणतो आपण मिसोसोम्स. त्याच्यानंतर या सेल एन्व्हलप मध्ये बघा, सेल एन्व्हलप मध्ये 2 प्रकारचे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. एकाला म्हणतात पिलाय, PILI, आणि दुसऱ्याला म्हणतात फ्लॅजेला. या फ्लॅजेलाचा पार्ट काम आहे मोटिवेशन म्हणजे मोबिलिटी. तर पिलाय हे 2 प्रकारचे असतात. ते कोणते आहेत ते आपण पुढे बघूया. काही पिलाय छोटे असतात, काही पिलाय मोठे असतात. छोटे पिलायचं काम काय, मोठ्या पिलायचं काम काय, हे डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहोत. सो सर्वात बाहेरचा लेअर आहे तो म्हणजे सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलपच्या वर हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याला म्हणतात पिलाय. मोबिलिटी म्हणजे लोकोमोशन, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणं, पळण्यासाठी जे लागतं. जसं स्पर्मला पुढे जाण्यासाठी टेल असते तशी ह्याला ही टेल आहे ज्याला आपण फ्लॅजेलम म्हणतो. सो याला पिलाय म्हणतात, जे 2 प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर सेल एन्व्हलप वरच एक लांबलचक मोठी लोकोमोटरी पार्ट आहे ज्याला आपण फ्लॅजेला असं म्हणतो किंवा फ्लॅजेलम असं म्हणतात. हे मी फक्त पार्ट सांगतोय, डिटेल मध्ये पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो दिस इज युअर फर्स्ट पॉइंट. सांगूया सगळं जाणार मी, सगळे पार्ट डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. आता फक्त या युकॅरियोट सेलचे पार्ट बघा, आपण प्रत्येक पार्ट डिटेल मध्ये बघणार आहोत. एकदा झालं की आपण हे डिस्कस करूया. सो आता तुम्हाला पार्ट फक्त लक्षात व्हायला पाहिजे म्हणून मी डायग्राम मोठी करून एक्सप्लेन करतोय. प्रत्येक पार्ट मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो डोंट वरी. सो परत एकदा जाऊया आपण. कोणकोणते पार्ट बघितले. सर्वात जो बाहेरचा पार्ट आहे बॅक्टेरिया सेलचा त्याचं नाव आहे सेल एन्व्हलप, जो 3 पार्टने तयार झालाय. ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर सेल एन्व्हलप वरती छोटे आणि मोठे हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत, बरोबर ना. हे जे काही छोटे आणि मोठे हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याला पिलाय असं म्हणतात. जो लांबलचक जो पार्ट आहे त्याला फ्लॅजेलम असं म्हणतात. याच्यानंतर आपण आता आत येऊया.
आत बघितलं तर हे सिंपल स्ट्रक्चर आहे. मी असं सांगितलेलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून एक इनफोल्डिंग तयार होतं. या इनफोल्डिंगला मिसोसोम्स असं म्हणतात. तसंच हे तुम्हाला जे काही येलो डॉट दिसत आहेत, हे येलो डॉट म्हणजे सॉरी येलो नाही, हे जे काही डॉट डॉट दिसत आहेत सगळे, हे डॉट आहेत ते सगळे रायबोसोम्स आहेत. ओके, यांचं फंक्शन काय, हे रायबोसोम्स कोणते असतात ते आपण पुढे बघणार. तसंच या रायबोसोम्स बरोबर फूड ग्रॅन्युल्स आहेत, यांना वेसिकल्स असं म्हणतात किंवा इन्सुलेशन बॉडी असं म्हणतात, जे आपण पुढे लक्षात घेणार आहोत. त्याच्यानंतर हे दोन पार्ट आपल्याला दिसतात. एक फोल्डिंग असलेला पार्ट दिसतोय, हे क्रोमॅटिन मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल आहे. आणि या जेनेटिक मटेरियलच्या बाजूला एक मिनी क्रोमोझोम सारखा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्मिड. आता प्रत्येक पार्ट आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. वन्स अगेन आय रिपीट, eukaryotic cell made up of cell envelope. फर्स्ट पार्ट, सेल एनव्हलपच्या वर असलेले छोटे आणि मोठे हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज पिलाय अँड फ्लॅजेलम. सेल एनव्हलपच्या आतला लेअर आहे, दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्याला सेल मेम्ब्रेन असं पण म्हणतात. या सेल मेम्ब्रेनला आतलं जे फोल्डिंग्स आहे, फोल्डिंग तयार होतात, त्याला म्हणतात मिसोसोम्स. त्यानंतर आज सगळं सायटोप्लाझम आहे, हे सगळं सायटोप्लाझम आहे. या सायटोप्लाझम मध्ये काय काय आहे, सायटोप्लाझम मध्ये पहिला पार्ट आहे तो म्हणजे रायबोसोम्स आहेत. त्याच्यानंतर फूड ग्रॅन्युल्स आहेत, ज्याला आपण इन्सुलेशन बॉडी असं म्हणतो. त्याच्यानंतर जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर, आणि डीएनएचं जेनेटिक मटेरियल, आणि जेनेटिक मटेरियलच्या बाजूला दुसरा मिनी क्रोमोझोम आहे, जो सेल्फ रिप्लिकेटिंग सेल्फ डुप्लिकेटिंग पार्ट आहे, मिनी क्रोमोझोम, ज्याला आपण प्लास्मिड असं म्हणतो. आता या प्रत्येक पार्टचा आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यातला पहिला जो आपण पार्ट बघणार तो म्हणजे सेल वॉल, सॉरी सेल इन्व्हलप. सेल इन्व्हलप 3 लेअरने बनलेला आहे. सर्वात बाहेरचा जो लेअर आहे, आता आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊया. बघा, मी त्या डायग्राम प्रत्येक ठिकाणी टाकलाय. Most of the prokaryotic cell, particularly the bacterial cells, have a chemically complex cell envelope. हे जे सेल एनव्हलप आहे, हे the cell envelope consists of tightly bounded 3 layers. 3 लेयर ने बनलेलं आहे. कोणकोणते 3 लेयर? पहिला लेयर आहे outermost layer, which is also called glycocalyx. बाहेरचा जो लेयर आहे त्याला ग्लायकोकॅलिक्स असं म्हणतात. नाउ मधला जो लेयर आहे, मिडिल लेयर, विच इज कॉल्ड एज सेल वॉल. सो बाहेरचा लेयर आहे हा ग्लायकोकॅलिक्स आहे. मधला जो लेयर आहे मिडिल लेयर, दॅट मिडिल लेयर इज कॉल्ड एज सेल वॉल. आणि सर्वात आतला जो लेयर आहे, इनर लेयर, इज कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन, विच इज ऑल्सो कॉल्ड एज इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन. लिहायचं राहिलंय, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्याला दुसरं नाव आहे सेल मेम्ब्रेन. आता आपण आउटरमोस्ट जो लेयर आहे, ज्याला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणतो, हा ग्लायकोकॅलिक्स 2 प्रकारचा असतो. काही बॅक्टेरिया सेल मध्ये ग्लायकोकॅलिक्स टफ असतात. जेव्हा ग्लायकोकॅलिक टफ असतो तेव्हा त्याला कॅप्सुलार बॅक्टेरिया असं म्हणतात. तर काही बॅक्टेरियामध्ये ग्लायकोकॅलिक्स हे स्लायमी असतात, ओके, लूज असतात, थिन असतात, म्हणजे थोडक्यात त्याला स्लायमी लेअर असतो. या दोघांवरती, म्हणजे वेदर ग्लायकोकॅलिक्स टफ असू दे किंवा ग्लायकोकॅलिक्स स्लायमी असू दे, ग्लायकोकॅलिक्स हे पॉलिसॅकराइडचे बनलेले असतात. ओके, अँड पॉलिसॅकराइड, आता ह्यातला जो टफ आहे, जाऊया, outer layer which is glycocalyx. Now glycocalyx differs in the composition and thickness amongst different bacteria. Now it could be a loose sheet called as slimy layer. म्हणजे थोडक्यात ग्लायकोकॅलिक्सचा लेअर स्लाइमी असेल. ओके, म्हणजे ग्लायकोकॅलिक्सचा लेअर जे शीट आहे ते स्लाइमी असतं इन सम बॅक्टेरिया. तर काही बॅक्टेरियांमध्ये ग्लायकोकॅलिक्सचा लेअर थिक असतो, टफ असतो, आणि त्याला आपण कॅप्सूल असं म्हणतो. अशा प्रकारच्या बॅक्टेरियाला कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया असं म्हणतात. ओके, हा पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. कॅप्सूल असेल त्याला पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. पॅथोजेनिसिटी याचा अर्थ फॉरेन, बाहेर, हा डिसीज कॉज करतो. सो इट इज कॉल्ड एज कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया. नाउ आता लक्षात घ्या व्यवस्थित, हा पार्ट पुस्तकात नाहीये, म्हणजे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगतो. टफ कॅप्सूल जो आहे हा 2 पार्टचा बनलेला असतो. एक म्हणजे पॉलिसॅक्राइड
आणि दुसरं म्हणजे पॉलीपेप्टाइड. या 2 कॉम्पोनंटचा बनलेला असतो. पण स्लायमी जो लेअर आहे हा फक्त पॉलिसॅकराइडचा बनलेला असतो. मार्क करून ठेवा. कॅप्सुलेटेड म्हणजे थोडक्यात कॅप्सूल असलेला बॅक्टेरिया आहे. हा कॅप्सूल असलेला बॅक्टेरियाचा ग्लायकोकॅलिक्स हा पॉलिसॅकराइडचा आणि पॉलीपेप्टाइडचा असतो. तर स्लायमी जो लेअर आहे बरोबर ना, तो फक्त पॉलिसॅकराइडचा बनलेला असतो. तो हा झाला आपला आउटर ग्लायकोकॅलिक्स. याच्यानंतर मधला जो लेअर येतो दॅट इज मिडिल लेअर इज कॉल्ड ॲज, नको ऐका, तुम्ही काही लिहू नका, तुम्ही फक्त आता ऐका. तुम्हाला जेव्हा व्हिडिओ येईल ना तेव्हा एक एक व्हिडिओ व्यवस्थित ऐकाल, तेव्हा ते नोट डाऊन करत चला तुमचं, म्हणजे तुम्हाला तिकडे अंडरस्टँडिंग क्लिक होईल. आता फक्त तुम्ही बघत चला. ओके. नाव पुढचा जो लेअर आहे त्याला म्हणतात मिडिल लेअर. हा एक अतिशय महत्वाचा लेअर आहे बरोबर. हा लेअर, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, अरे पण वेळ जाणार. एनिवे मी पहिले एक्सप्लेन करतो, मग आपण शेवटच्या पार्ट मध्ये करूया. सो मिडिल लेअर आहे ना, हा आहे सेल वॉल. सेल वॉल जो आहे हा, या सेल वॉलचा मेन कॉम्पोनंट जो आहे, म्हणजे सेल वॉल कशाने बनलाय, सेल वॉल बनलाय पेप्टिडोग्लायकेनने. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन विच इज ए बेसिक मटेरियल. सेल वॉलचं बेसिक स्ट्रक्चर आहे. ओके. नाव आता ह्याच्यामध्ये ना, एक मिनिट थांबा. ओके. सो बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड. ओके. आता ना एक लक्षात ठेवा, बॅक्टेरिया ना 2 पार्ट मध्ये डिवाइड होतात. एकाला म्हणतात ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि दुसऱ्याला म्हणतात ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ऐका व्यवस्थित. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया ही स्टेनिंग प्रॉपर्टीवरनं त्याच्या डिस्क्राईब केले जातात. आता हे कसं करतात, तर ह्याला ना क्रिस्टल व्हायोलेट स्टेनने स्टेन करतात. क्रिस्टल व्हायोलेट स्टेनने स्टेन केल्यानंतर दोन्ही बॅक्टेरिया पर्पल कलर घेतो. बघा, क्रिस्टल व्हायोलेट स्टेनने स्टेन केल्यानंतर दोनही बॅक्टेरिया म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्हचे बॅक्टेरिया आणि ग्रॅम निगेटिव्हचे बॅक्टेरिया हे पर्पल कलरचा स्टेन घेतात. आता हे कलर घेतल्यानंतर, स्टेन घेतल्यानंतर बॅक्टेरिया वॉश केला, म्हणजे स्टेन वॉश केल्यानंतर जो कलर रिटेन करत नाही, किंवा असं बघूया, जो कलर रिटेन करतो म्हणजे पर्पल कलर जो रिटेन करतो वॉश केल्यानंतर, त्याला म्हणतात ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि जो कलर रिटेन करत नाही म्हणजे त्याचा कलर जातो, त्याला म्हणतात ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. वन्स अगेन आय रिपीट, ग्रॅम हा एक सायंटिस्ट होता, त्यानेही स्टेनिंग प्रॉपर्टी शोधून काढली म्हणून त्याला ग्रॅम असं म्हणतात. बॅक्टेरिया 2 प्रकारचे आहेत, एक ग्रॅम पॉझिटिव्ह आहे आणि एक ग्रॅम निगेटिव्ह आहे. ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया कसे आयडेंटिफाय करतात, तर ह्या बॅक्टेरियाला जेव्हा आपण स्टेन करतो, स्टेन करतात क्रिस्टल व्हायोलेट स्टेनने त्याला स्टेन केलं. क्रिस्टल व्हायोलेट नावाचा एक स्टेन आहे, त्याने स्टेन केल्यानंतर बॅक्टेरिया, दोन्ही बॅक्टेरिया पर्पल कलरचा स्टेन घेतात, म्हणजे पर्पल कलर घेतात. आता पर्पल कलर घेतल्यानंतर जेव्हा त्याला वॉश केलं जातं तेव्हा एक जो बॅक्टेरिया आहे त्याचा कलर जात नाही, म्हणजे पर्पल कलर तसाच राहतो. द पर्पल कलर गेट रिटेन. ज्याचा पर्पल कलर तसाच राहतो त्या सगळ्यांना ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतात. आणि ज्यांचा पर्पल कलर जातो, म्हणजे कलर पहिले दोघांना कलर घेतात, दोन्ही बॅक्टेरिया पहिले कलर घेतात, दोघही कलर पर्पल कलरचाच घेतात, पण स्टेन केल्यानंतर एकाचा जातो एकाचा राहतो. ज्याचा राहतो तो ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ज्याचा जातो तो ग्रॅम निगेटिव्ह. सगळ्यांना मला वाटतं क्लिअर झालं असेल. आणि हे कशामुळे, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ डिफरन्स इन सेल वॉल. तो का ते मी तुम्हाला पुढे सांगतो असं का होतं. सो आपण 2 प्रकारचे बॅक्टेरिया बघितले, एक ग्रॅम पॉझिटिव्ह आणि एक ग्रॅम निगेटिव्ह. आता लक्ष द्या,
बघा हे तुम्ही ना काही टाईप करू नका, नाही तर ही विंडो येते, ही जात नाही परत, ही मध्ये मध्ये येणार आणि तुम्हालाच त्रास होणार. सो चॅटबॉक्स मध्ये काय टाईप करायचं ते टाईप करा. अच्छा, परत रिपीट करू? बरं, परत रिपीट करतो. बघा हे जे काय बॅक्टेरिया आहेत, हे दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. एकाला ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतात आणि एकाला ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतात. या बॅक्टेरिया ग्रॅम पॉझिटिव्ह आहे का ग्रॅम निगेटिव्ह आहे हे करण्यासाठी बॅक्टेरियाला स्टेन करावं लागतं. स्टेन करणं याचा अर्थ काय? तर बघा मी तुम्हाला सांगतो, सगळे सेल्स आहेत ना हे कलरलेस आहेत आपल्या बॉडीमध्ये. मग आयडेंटिफाय कसे करणार सेल्स तुम्ही? तर ते करण्यासाठी त्याच्यामध्ये रंगद्रव्य टाकावं लागतं, ज्याला स्टेन म्हणतो. हे टाकलं ना की ते सेल कलर पकडतात आणि सेल्सने कलर घेतले की आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. याला म्हणतात स्टेन. जसं तुम्ही 10th मध्ये मिथिलेन ब्ल्यू किंवा सॅफ्रोलिन, बरोबर ना, किंवा अजून कुठला आता माझ्या लक्षात नाहीये तुम्ही कोणतं वापरलं असेल ते, किंवा फिनॉफ्थेलिन, टायट्रेशन करताना फिनॉफ्थेलिन वापरलं असेल, ते सगळे स्टेन झाले जे रंग पकडतात. सो बॅक्टेरियाचे ग्रॅम पॉझिटिव्ह कोणता? ओके, जो स्टेन वापरतात, सॉरी, हे कलर कळण्यासाठी, म्हणजे तो ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे का ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे हे कळण्यासाठी स्टेन वापरलं जातं आणि त्या स्टेनचं नाव आहे क्रिस्टल व्हायोलेट स्टेन. हे क्रिस्टल व्हायोलेट स्टेनने स्टेन केल्यानंतर दोन्ही बॅक्टेरियाला पर्पल कलर येतो. दोन्ही बॅक्टेरियाला पर्पल कलर येतो. आल्यानंतर जेव्हा बॅक्टेरियाला वॉश करतात, म्हणजे त्याला वॉश करावं लागतं स्टेन केल्यानंतर, जेव्हा वॉश करतात त्यावेळेला काही बॅक्टेरिया आपला पर्पल कलर तसाच ठेवतात, तर काही बॅक्टेरियाचा पर्पल कलर निघून जातो. ज्या बॅक्टेरियाचा पर्पल कलर तसाच राहतो ते झाले ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि ज्या बॅक्टेरियाचा पर्पल कलर राहत नाही, म्हणजे ते रिटेन करत नाहीत, त्या सगळे झाले ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. हे पक्क लक्षात ठेवा, ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये पर्पल कलर तसाच राहतो, ग्रॅम निगेटिव्ह मध्ये पर्पल कलर जातो. ज्याच्यात कलर राहतो तो ग्रॅम पॉझिटिव्ह, ज्यात जातो तो ग्रॅम निगेटिव्ह. परत सांगतो, सगळ्यांना पर्पल कलर येतो, फक्त रिटेन होतो की जातो ह्याच्यावरती ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह हे डिपेंड करतं. आता हे असं का? तर हे होतं ड्यू टू बिकॉज ऑफ डिफरन्स इन दी सेल वॉल. सेल वॉलचा जो डिफरन्स आहे तो आपण पुढे बघूया ते असं का होतं ते. आता आपण ग्रॅम पॉझिटिव्ह कडे येऊया. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय फरक आहे आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये काय फरक आहे, तर पूर्वी हा आपण बघूया. बघा, स्टेनिंग मेथड इज ग्रॅम स्टेनिंग, जी डेव्हलप केली दनेश बॅक्टेरियोलॉजिस्ट क्रिस्टिशियन ग्रॅम. हा क्रिस्टिशियन ग्रॅम, हॅन्स क्रिस्टिशियन ग्रॅम नावाचा सायंटिस्ट होता. या सायंटिस्ट वरनं त्याला नाव दिलं ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह. ओके, so those can take up the gram stain are gram positive, and those and other that do not are called gram negative bacteria. जे स्टेन पकडतात त्यांना ग्रॅम पॉझिटिव्ह म्हणतात, जे ग्रेन स्टेन पकडत नाही म्हणजे सोडून देतात त्यांना ग्रॅम निगेटिव्ह म्हणतात. स्टेन वापरलं जातं क्रिस्टल व्हायोलेट स्टेन, ज्याचा कलर येतो पर्पल. नाव ग्रॅम पॉझिटिव्ह आहे, that crystal violet stain retain purple color, ज्याला आपण ग्रॅम पॉझिटिव्ह म्हणतो. तर ग्रॅम निगेटिव्ह क्रिस्टल व्हायोलेट स्टेन नॉट रिटेन पर्पल कलर, पर्पल कलर रिटेन करत नाही, ज्याला आपण, आवाज ब्रेक होतोय, काय करायचं राजा, एक मिनिट, येतोय का व्यवस्थित आवाज? आता आवाज येतोय व्यवस्थित? हो सर, क्लिअर आहे. ओके ओके ओके, त्याला म्हणतात म्हणजे ते रिटेन करत नाहीत. हे बघा, हे परत सांगतो, हे एनसीईआरटीच्या बुक मध्ये नाही आहे, हे एक्स्ट्राचा पार्ट आहे. हा डोक्यामध्ये फिट्ट बसवायचा, नाही तर कुठेतरी लिहून घ्यायचा, लक्षात घ्या. हे विचारणार तुम्हाला, आणि हे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे नीटला ह्याच्यावरती 100% क्वेश्चन विचारतात काय नाही काय. बघा लक्ष द्या पुढे. आता न आता जे आपण सेल वॉल मधले आता आपण बघणार कोणते माहितीये का? ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. काय ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये जी स्पेशालिटी आहे की ज्याच्यामुळे त्याला कलर येतो?
त्याच्यामध्ये जो मेन कॉम्पोनंट आहे दोघांमध्ये तो म्हणजे पेप्टिडोग्लायकेन आहे. इज द कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. हा पेप्टिडोग्लायकेन आहे ना, हा पॉलिमर आहे. पॉलिमर कोणाचा हे लक्षात ठेवा हा व्यवस्थित. तो पॉलिमर आहे NAG आणि NAM, दोघही इक्वल युनिट मध्ये असतात. नाउ NAG याचा अर्थ काय? NAG म्हणजे N ऍसिटिल ग्लुकोसामाइन आणि नाम म्हणजे NM म्हणजे N ऍसिटल म्युरिक ऍसिड. MURIC पाहिजे ते म्युरिक ऍसिड. सो हे दोन, दॅट इज NAG आणि NAM. NAG आणि NAM हे इक्वल युनिट मध्ये असतात आणि या इक्वल युनिटला एकंदरीत म्हणतात म्युरिन. MURIN. हे कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आहे, दॅट इज कॉल्ड एज पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेनचं दुसरं नाव आहे म्युरिन. पेप्टिडोग्लायकेन हे कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आहे जे दोन पॉलिमर्सचं बनलेलं आहे. एकाचं नाव आहे NAG आणि दुसऱ्याचं नाव आहे NAM. दोघही इक्वल युनिट मध्ये असतात. NAG आहे त्याला म्हणतात N ऍसिटल ग्लुकोसामाइन आणि NAM म्हणजे नाम आहे त्याचं नाव आहे N ऍसिटल म्युरिक ऍसिड. या दोघांना एकत्रितरित्या म्हणतात म्युरिन. MURIN. ना आता MURAMIC हा MI पाहिजे, इकडे चुकून राहिलाय, MIC पाहिजे. ओके, म्युरिक ऍसिड. ना आता ना ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये काय काय फरक? ग्रॅम पॉझिटिव्ह क्रिस्टल व्हायोलेट स्टेन, रिटेन पर्पल कलर. ऍक्च्युली ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकेन किती पर्सेंट असतं? 70 to 80% असतं. आपण ग्रॅम निगेटिव्ह कडे नंतर जाणार आहोत. ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकेन किती पर्सेंट असतं? 70 to 80% असतं, म्हणजे ते जास्त थिक असतं. तिसरी गोष्ट, त्याचा लेअर थिक असतो. आता मी इकडे हा डायग्राम काढलाय बघा, हा डायग्रॅमॅटिक एक्सप्लेन केलाय, लक्षात घ्या. हा जो खालचा लेअर जो दिसतोय तुम्हाला, हा खालचा लेअर सेल मेम्ब्रेनचा आहे, म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेनचा आहे. बघा आपण 3 लेअर बघितले सेल एन्व्हलपचे. पहिला आहे तो ग्लायकोकॅलिक्स आहे, फॉरगेट ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर जो येतो तो सेल वॉल आणि त्याच्या एकदम खाली येतो तो सेल मेम्ब्रेन, ज्याला प्लास्मा मेम्ब्रेन म्हणतो. सो हा आपला डार्क ब्लॅक रंगाची जी मी लाईन काढली आहे ती प्लास्मा मेम्ब्रेनची आहे, म्हणजे सेल मेम्ब्रेनची आहे. आणि सेल मेम्ब्रेन मध्ये वर जे काढलेले आहेत हे सगळे थिक पॅरलली अरेंज पेप्टिडोग्लायकेनचे बँड आहेत. हे सगळे पेप्टिडोग्लायकेन आहेत, बरोबर. सो ऑल आर पेप्टिडोग्लायकेन. आता ह्या पेप्टिडोग्लायकेन ची साईज असते 80 नॅनोमीटर NM. हा थिकनेस त्याचा आहे 80 नॅनोमीटर. खालचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन. लक्षात घ्या, हे सगळे जे पेप्टिडोग्लायकेन आहेत हे सगळ्या पेप्टिडोग्लायकेनला परपेंडिक्युलरली, हे डायग्रॅमॅटिक दाखवलंय मी, मला फळ्यावर काढणं शक्य नाही होणार इकडे म्हणून मी हाताने ह्याच्याने काढलंय. सगळ्या पेप्टिडोग्लायकेनच्या बँड्सना, म्हणजे थिक फायबर्सना, बँड्सना जोडण्यासाठी किंवा बांधून ठेवण्यासाठी एक परपेंडिक्युलर कंपाऊंड असतं ज्याचं नाव आहे टिकॉनिक ऍसिड. हे नीटला विचारतात, दॅट इज कॉल्ड एज टिकॉनिक ऍसिड. TEICHONIC, दॅट इज कॉल्ड एज टिकॉनिक ऍसिड. हे टिकॉनिक ऍसिड काय करतं, ते पेप्टाइडोग्लायकेनला बांधून ठेवायचं काम करतं. म्हणून पेप्टाइडोग्लायकेन ठीक आहे, त्याचा ती थिकनेस आहे तो आहे 18 नॅनोमीटर NM. NM स्टँड फॉर नॅनोमीटर. हा झाला ग्रॅम पॉझिटिव्ह. म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये काय काय महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत बघा. एकतर क्रिस्टलाइन व्हायोलेट स्टेन आहे जो रिटेन करतो पर्पल कलर. ह्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकेनचं प्रमाण आहे 70 to 80%. तो एक थिक लेअर आहे आणि ज्याच्यामध्ये टिकॉनिक ऍसिड असतं. सो इट प्रेझेंट टिकॉनिक ऍसिड. हा झाला ग्रॅम पॉझिटिव्ह. आपण जाऊया ग्रॅम निगेटिव्ह कडे. बघा तुमच्या लक्षात येईल. आता ग्रॅम निगेटिव्ह मध्ये काय, तर तुम्हाला माहिती आहे ग्रॅम निगेटिव्ह पण क्रिस्टल व्हायोलेट कलर, पर्पल कलर घेतो पण तो रिटेन राहत नाही, म्हणून त्याला आपण ग्रॅम निगेटिव्ह म्हणतो. ग्रॅम निगेटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकेनचं प्रमाण आहे 10 ते 15%. तिकडे होतं 70 to 80%. त्यामुळे तो थिक होता. हा थिन आहे. किती प्रमाण आहे? 10 to 15%. दॅट इज कॉल्ड पेप्टिडोग्लायकेन. त्याच्यानंतर
आता मी हा डायग्राम काढलाय तो तुमच्या लक्षात येईल. इथं कसं असतं तर इथे हा आतला जो लेअर आहे तो सेल मेम्ब्रेनचा आहे म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेन, आणि प्लास्मा मेम्ब्रेनच्या वर मगाशी जो थिक पेप्टिडोग्लायकेन काढलेला होता हा इकडे थिन असतो. थिन पेप्टिडोग्लायकेनचा लेअर आहे, पण या थिन पेप्टिडोग्लायकेनच्या वर ग्रॅम निगेटिव्ह मध्ये अजून एक लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज लिपोपॉलिसॅक्राइड, जो ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये नसतो. लक्षात घ्या, ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये लिपोपॉलिसॅक्राइड नसतं. आणि पेप्टिडोग्लायकेनचा सिंगल लेअर असतो. देयर इज अ सिंगल लेअर ऑफ पेप्टिडोग्लायकेन. पण ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये बरेच लेअर आहेत पेप्टिडोग्लायकेनचे. म्हणून किती आहे 80 NM, आणि ह्याची साईज आहे किती माहितीये का, याची साईज आहे 8 वगैरे आहे काहीतरी. एक मिनिट, ओके नाही याची साईज हे नाहीये. सो सिंगल लेअर ऑफ पेप्टिडोग्लायकेन आहे आणि पेप्टिडोग्लायकेनच्या वर लिपोपॉलिसॅक्राइड आहे. बघा इकडे तुम्ही बघितलं असेल, इथं कसं आहे बघा, इथे 80 NM साईज आहे, पेप्टिडोग्लायकेनचे बँड्स आहेत, पेप्टिडोग्लायकेन्स आहेत, आणि त्यांना बांधणारे परपेंडिक्युलर, हे पॅरलल, सगळे पॅरलला बांधणारे परपेंडिक्युलर टिकॉनिक ऍसिड आहे, जे म्हणून हा लेअर थिक आहे. तर उलट इकडे काय माहितीये का, इथे एकच लेअर आहे पेप्टिडोग्लायकेनचा, म्हणजे सिंगल लेअर ऑफ पेप्टिडोग्लायकेन, प्लास्मा मेम्ब्रेन, पेप्टिडोग्लायकेनच्या वर अजून एक लेअर असतो ग्रॅम निगेटिव्ह मध्ये, दॅट इज कॉल्ड लिपोपॉलिसॅक्राइड, जो की ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये नसतो. सो क्रिस्टल वॉयलेट स्टेट नॉट रिटेन पर्पल कलर, दिस इज नंबर 1. 10 to 15% ओनली पेप्टिडोग्लायकेन इज प्रेझेंट, तिकडे आहे 70 to 80%. ग्रॅम निगेटिव्ह थिक आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह थिक आहे पेप्टिडोग्लायकेन, ग्रॅम निगेटिव्ह थिन आहे. तिकडे टिकॉनिक ऍसिड प्रेझेंट आहे, इथं टिकॉनिक ऍसिड ऍबसेंट आहे. ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये लिपोपॉलिसॅक्राइडचं कव्हरिंग नाहीये पेप्टिडोनच्या वर, तर ग्रॅम निगेटिव्ह मध्ये लिपोपॉलिसॅक्राइडचं कव्हरिंग आहे. सो हे सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले नीट पॉइंट ऑफ व्ह्यू.